कमल ॲड किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण छान असा केक बनवलेला आहे। प्रीमिक्सपासून सगळ्यांना बनवता येईल तो असा एकदम साधा आणि सोपा केक आहे। तर तो कशा पद्धतीने बनवायचा पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवते। तर चला मग आज आपल्या रेसिपीला सुरुवात करू। माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आज आपल्याला प्रीमिक्स केक बनवायचा आहे। आधी आपण भांड्याला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेऊ। त्याच्यामध्ये आपण थोडासा मैदा टाकू। मैद्याची व्यवस्थित असं कोटिंग करून घेऊ। ते बाजूला ठेवू। इथे एक भांडं घेतलं मी पातेलं, त्याच्यामध्ये प्रीमिक्स केक बनवतोय आपण। त्याच्यासाठी मी 1.5 वाटी असं प्रीमिक्स घेतलं। ते 1 वाटी आणि हे अर्धी वाटी। थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं। असं बॅटर पाहिजे आपल्याला। त्याच्यामध्ये आता मी थोडंसं तेल टाकून घेते, 1 पगडी एवढं। ते पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आपण व्हॅनिला फ्लेवरचा केक बनवत आहोत, त्याच्यामध्ये मी व्हॅनिला एसेन्स टाकून घेतलं, बस 2-3 थेंब। ते पण असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। केकचं बॅटर व्यवस्थित इथे तयार झालं। केकचं बॅटर तयार झालं। आपण एका या केक ज्याच्यात बनवायचं त्या भांड्यामध्ये काढून घेऊ। व्यवस्थित असं टॅप करून घेतलं। वरून आपण फ्रुटी टाकू त्याच्यावरती। कढई मी गॅसवर ठेवलेली होती हीट होण्यासाठी। त्याच्यामध्ये अशी जाळी ठेवली। त्याच्यामध्ये आपल्याला केकचं भांडं असं ठेवून मिडियम गॅसवरती आपल्याला जवळजवळ 40 मिनिटं असं ठेवायचं। गॅस कमी केला आहे मी। 40 मिनिटानंतर बघू आपण आपल्या केक 40 मिनिटं झाले। केक बघू आपण आता। टूथपिकने चेक करायचा असं। थोडं पण टूथपिकला लटकलं नाहीये म्हणजे आपला केक व्यवस्थित असा हा तयार झाला। आता गॅस बंद करते। आता आपण तो काढून घेऊ। आपला गार झालाय। आता थोडंसं असं कडा आपण काढून घेऊ। छान असा आपला केक तयार झाला। थोडा पण जळाला नाही, काय नाही। व्यवस्थित असा केक तयार झाला आपला। केक इथे कापून दाखवते मी थोडंसं। एकदम असा स्पंजी केक तयार झाला आपला। प्रीमिक्स पासून केक तयार केलेला आहे। प्रीमिक्स कसं तयार करायचं ते पण मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। आजची रेसिपी आपली तयार झाली आहे। याच पद्धतीने तुम्ही बनवून बघा। माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।